नमस्कार, मी डॉक्टर सचिन जाधव, सुखायू हॉस्पिटल नाशिक येथून आज मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि आज आपल्या चर्चेचा विषय आहे ॲनल फिशर. ॲनल फिशर म्हणजे संडासच्या जागी चिरा जाणं. मुळात संडासच्या जागी चिरा जाणं हा वैद्यकीयदृष्ट्या बघायला गेलं तर अगदी छोटासा आजार जरी असला तरीसुद्धा हा भयंकर वेदनादायी असा आजार आहे. याला आयुर्वेदातसुद्धा परिकर्तिका असा शब्द आहे. परिकर्तिका म्हणजे संडासच्या जागी गुदद्वाराजवळ कापल्याप्रमाणे वेदना होणं. याची लक्षणं म्हणजे वेदना तर असतातच, परंतु बऱ्याचदा संडास करत असताना संडासला लागून रक्त पडतं. आता ॲनल फिशर का होतात तर संडासच्या जागी जे हालचाल आहे ती खूप जास्त झाल्यामुळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कॉन्स्टिपेशन असेल, संडासला कडक होत असेल, खडा संडासला होत असतील तर संडास होत असताना ती जागा ओव्हर स्ट्रेच होते, म्हणजे ती जास्त ताणली जाते. एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त जर ती जागा ताणली जात असेल तर साहजिक त्या ठिकाणी कट जाणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी फिशर तयार होतो. किंवा जुलाब जर होत असतील, खूप दिवसांपर्यंत जर जुलाब चालू असतील तर अति जुलाब झाल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी फिशर किंवा कट्स जाण्याची शक्यता असते. आता एक लक्षात घ्या की संडासच्या जागी जर ह्या तक्रारी निर्माण होत आहेत आणि याच्यामध्ये वेदना जर असतील तर याच्यासाठी फक्त ऑपरेशन हाच काही प्रत्येक वेळेस इलाज नसतो. अर्थात ऑपरेशन करणं देखील आवश्यक असतंच, परंतु ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा हा त्रास जर तुमची लाईफस्टाईल करेक्शन जर प्रॉपर नसेल तर, म्हणजे तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये जर तुम्ही बदल घडवून आणले नाहीत तर हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला थोडक्यात काही टिप्स सांगणार आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे स्टे हायड्रेटेड. जर तुम्ही पाणी पिण्याचं प्रमाण तुमचं चांगलं ठेवलं तर त्यामुळे संडासला कडक होण्याची शक्यता, कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही कमी होत जाते. हाय फायबर डाएट म्हणजे चोथायुक्त अन्न हे तुमच्या पोटामध्ये जाणं आवश्यक आहे. शेवटी आपण जे खातो त्याच्याचपासून टॉयलेट किंवा संडास तयार होत असते. जर चोथायुक्त अन्न जर तुम्ही घेत असाल तर त्यामुळे टॉयलेटला कडक होत नाही आणि त्यामुळे अनुषंगाने पुढे होणारा जो काही फिशरचा त्रास आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. त्यानंतर अगदी वारंवार नाही, परंतु आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जर पोट साफ होण्याचं एरेंडल तेलासारखं जर औषध घेण्यात आलं किंवा इसबगोलसारख्या औषधांचा जर वापर तुमच्या आहारामध्ये तुम्ही केलात तर त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होऊ शकते. आणि जर टॉयलेटला जाण्याची अर्ज असेल, जर आपल्याला टॉयलेटला जाण्याचा वेग निर्माण झालेला आहे आणि आपण टॉयलेट दाबून धरतो आहोत, आपण टॉयलेटला जात नाही आहे, तर त्यामुळे संडासच्या जागे असलेला जो भाग आहे त्याला आपण ॲनस म्हणतो, त्याच्यावरती रेक्टम नावाचा अवयव आहे आणि त्या रेक्टममध्ये पाण्याचं ॲब्सॉर्प्शन हे सतत चालू असतं. आणि त्यामुळे जर संडासला कळ लागलेली आहे परंतु तरी देखील जर संडासला जाण्याचं आपण टाळत असू तर त्यामुळे संडासला खडा होऊ शकतो आणि संडासला वेदना होऊ शकतात आणि त्यामुळे ती जागा जी आहे ती फाटू शकते. त्याचप्रमाणे इंडियन टॉयलेट असो किंवा मग इंग्लिश कमोड असो, त्याच्यावरती जास्त वेळ बसणं हे देखील त्रासदायक ठरू शकतं. त्यानंतर जर संडासला लागलेली आहे आणि त्यावेळेस जर टॉयलेट बाहेर येत नसेल तर त्यावेळेस अति प्रमाणात कुंथणं, त्या कुंथण्यामुळे सुद्धा हा त्रास वाढू शकतो. आता याच्यासाठी उपाय काय तर मुळात सीड्स बाथ म्हणजे गरम पाण्यामध्ये बसणं. फक्त गरम पाण्यामध्ये बसल्यानंतर ती जागा आकुंचन प्रसरण जर केली तर त्याच्यामुळे वेदना बऱ्याच अंशी कमी होतात असं आपण प्रॅक्टिकली बघायला मिळतं. काही वेदनाशामक क्रीम्स ज्याच्यामध्ये झायलोकेनसारखे, लिग्नोकेनसारखे क्रीम्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, बाजारामध्ये सहजासहजी मिळतात. ते जर त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने लावले गेले तर त्यामुळे वेदना थांबतात. पोटातूनही काही वेदनाशामक औषधं आहे, काही नायट्रेटचे ऑइंटमेंट्स असतात किंवा मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असलेले काही औषधं, मलम उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. हे जर घेतले तर त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. आता याच्यामध्ये सर्जरी म्हणजे काय तर फिशरचा जर त्रास असेल तर त्यावेळेस लॉर्ड्स ॲनल डायलेटेशन म्हणजे संडासची जागा ही प्रसरण पावली जाते, मोठी केली जाते. आता संडासची जागा मोठी केली गेली म्हणजे याचा अर्थ तुमची संडासची जागा आयुष्यभर मोठी राहील असं नसतं. तर कुठलीही जखम ज्यावेळेस भरते तर ती जागा जी आहे ती आकुंचन पावत असते आणि संडासच्या जागी तर जखमच आहे आणि त्यामुळे ती जखम भरत असताना
त्या ठिकाणी संडासची जी जागा आहे ती छोटी होत जाते आणि प्रत्येक वेळेस आकुंचन होत असताना आणि प्रसरण होत असताना त्या ठिकाणी वेदना होत असतात. म्हणून भूल देऊन जर ती जागा मोठी करण्यात आली, त्याला लॉर्ड्स डायलेटेशन असं म्हणतात, त्यामुळे वेदना या त्वरित थांबतात. त्याचबरोबर इंटरनल स्फिंक्टर म्हणजे एक रबर बँडसारखा एक अवयव आहे आपल्या संडासच्या जागी, जो संडासची जागा आकुंचन किंवा प्रसरण करू शकतो. तर त्या इंटरनल स्फिंक्टरेक्टॉमी म्हणजे त्या इंटरनल स्फिंक्टरला छोटासा कट देण्यात येतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जी प्रसरण पावण्याची किंवा आकुंचन होण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सॉफ्टली होत असते आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे, वेदना ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. यामध्ये अजून काही मुद्दे मला सांगायचे आहेत. ज्याप्रमाणे एखादी चादर आहे आणि त्या चादर जर किंवा एखादा कपडा आहे आणि तो कपडा एखाद्या ठिकाणी फाटला किंवा विरला तर त्याला तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने जरी शिवलं तरीसुद्धा तो भाग हा कायमचा कमकुवत राहतो. आपल्या संडासच्या जागी जसं तुम्ही या इमेजमध्ये बघत असाल, घड्याळात जसे 12 वाजतात तसं 12 o'clock पोझिशन आणि खालच्या बाजूला 6 o'clock पोझिशन, या दोन्ही पोझिशन या मूलतः वीक असतात आणि त्यामुळे ज्यावेळेस कॉन्स्टिपेशन होतं किंवा जुलाब होतात तर या दोन पोझिशन्सच्या ठिकाणी 12 o'clock आणि 6 o'clock पोझिशनच्या ठिकाणी कट जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ न देणं हा त्याच्यावरचा मूळ उपाय आहे.